राहुल गांधींनी 8 दिवसापूर्वी असं विधान केलेलं होतं, काँग्रेस पक्षामध्ये राहून काही लोक, जो काँग्रेसचा पराभव होतो ते काँग्रेस पक्षामध्ये राहून काही लोक सत्ताधाऱ्यांना मदत करतायत, त्यामुळे ह्या लोकांवर पहिल्यांदा कारवाई होणार असं विधान केलेलं होतं दिल्लीमध्ये. महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की काँग्रेस पक्षामध्ये राहून सत्ताधाऱ्यांना मदत केली जाते का, आणि या संदर्भात तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काय कारवाई करणार आहात का, अशी स्थिती आहे का? अहमदाबादमध्ये राहुल गांधींनी या संदर्भात जे निर्देश दिले आहेत, कारण हे निर्देश या अनुषंगाने आहे की हा काही मीडियाच्या पुढे अथवा जाहीर भाषणातून त्यांनी केलेलं हे विधान नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी दिलेली ती सूचना आहे. आणि त्यांची जी सूचना आहे त्या सूचनेचं स्वागत हे पक्षांतर्गतच नव्हे तर सर्वांनीच त्या सूचनेचं स्वागत केलं. विशेष करून माध्यमांनी देखील टाळी या विधानाला ही दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं विधान हे पक्षासाठी असणारी त्यांची ती सूचना आहे. राहिला महाराष्ट्राचा प्रश्न, तर महाराष्ट्रामध्ये सर्व जे नेते आहेत हे काँग्रेससोबत काम करतात आहेत, व्यक्तिगत माझ्याही सोबत सगळेजण आहेत. त्यामुळे अशी कोणती परिस्थिती महाराष्ट्रात नाही. पटोलेंनी ऑफर दिल्यानंतर राऊतांनी टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवारांना विचारला काय तो आज काल होळी होती, त्या होळीचे एवढे रंग तर हे उधळणं आवश्यकच होतं. त्यामुळे ती उधळण रंगाची जी आहे ती झालेली आहे आणि त्याचा आनंद आपण सर्वजण घेऊ.